ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. गतवर्षी आमचे 38 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपाशी युती करणार नाही, मात्र शिवसेनेनं सन्मानपूर्वक जागा सोडण्याचा प्रस्ताव दिल्यास युती केली जाईल, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी दिली. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस वगळून भाजपानं शिवसेनेची युती करण्याचा निर्णय जाहीर केलाय, तर ठाण्यात भाजपानं स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेनेनं महायुतीचा महापौर होईल अशी भूमिका मांडून युतीबाबतचा चेंडू भाजपाच्या हाती दिलाय. आता मुंबईप्रमाणे ठाण्यातही युती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शक्य नसल्याचं मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय ठेवण्यात आलाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला युतीमध्ये सामील करण्याची भूमिका शिवसेना आणि भाजपानं स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला पत्रकार परिषद घेऊन स्वबळाच्या नाऱ्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपासोबत युती करणार नाही. शिवसेनेकडून अद्याप युतीचा परतावा आलेला नाही. त्यामुळे आम्ही 131 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार करून नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. सुमारे 400 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. शिवसेनेकडून सन्मानपूर्वक युतीचा प्रस्ताव आला तरच आम्ही युती करणार आहोत, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. याबाबत अद्याप पक्ष नेतृत्वाकडून काही आदेश आलेले नाहीत. मात्र स्थानिक पातळीवर आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं मुल्ला यांनी. बघा, असं आहे की 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 2 नंबरचा पक्ष होता. तर त्या बाबतीत 2 नंबरचा पक्ष आम्ही होतो. तर त्या बाबतीत असं आहे की आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे. 400 पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे. आतापर्यंत आम्हाला पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहेत, पण युतीमध्ये किंवा शिवसेनामार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मानाने काय असेल तर त्याचा विचार करू. नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा 2 महिना आधीपासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे.